नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये आर्थिक विचारवंत, भारतातील आर्थिक विचारवंत डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे आर्थिक विचार आपण समजून घेऊया. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे भारतातील समाजवादी विचारवंतांमध्ये महत्वपूर्ण व केंद्रीय स्थान दिसून येते. ते भारताचे मौलिक व स्वाभिमानी विचारवंत आहेत. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. त्यांचे अर्थशास्त्राच्या विविध क्षेत्राबद्दल स्पष्ट विचार दिसून येते. तसेच इतर राजकीय व सामाजिक विषयावर सुद्धा त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले. जाती व्यवस्था विचार प्रक्रियेला दुर्बल करते आणि देशाला नवीन संकल्पनेपासून वंचित ठेवते. प्रतिबंधात्मक संधी योग्यतेला संकुचित करते आणि संकुचित योग्यता पुन्हा नव्या संधींना प्रतिबंधित करते. जिथे जातीला महत्व दिले जाते, जातीगत लाभ दिले जातात, तिथे संधी आणि योग्यता प्रतिबंधित होते, असे त्यांच्या विचारातून दिसून येते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे अर्थव्यवस्थेसंबंधी अनेक बाबीवर स्पष्ट मत होते. त्यात भांडवलवाद, समाजवाद, औद्योगिकरण, समानता, विविध आर्थिक कार्यक्रम, व्यक्तिगत कार्यक्रम, नियोजन, स्थानिक सरकार, लैंगिक भिन्नता, अन्नाचा तुटवडा, विकेंद्रीकरण अनेक इत्यादीचा समावेश होतो. त्यांनी नेहमी भारताच्या आर्थिक विकासाला समोर ठेवून आपले विचार स्पष्ट केले. त्यांचे विचार आणि कल्पना आचार्य नरेंद्र देव, अच्युत पटवर्धन, जयप्रकाश नारायण, अशोक मेहता यासारख्या समाजवादी नेत्यांच्या सहवासात विकसित झाले. ते पूर्णपणे समाजवादी होते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी नवीन समाजवादाच्या बाजूने आपली सशक्त बाजू मांडली. त्यांनी पुढील सिद्धांत सांगितले: महत्तम सुलभ समानता सिद्धांत, सामाजिक स्वामित्व, लहान एकक तंत्रज्ञान, 4 स्तंभीय राज्य, योग्य राहणीमानाचा दर्जा आणि जागतिक संसद व सरकार. डॉक्टर लोहिया यांच्या समाजवादाच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू समानता आहे असा दिसून येतो. त्यांच्या मते समाजवाद हा समानतेचा सिद्धांत आहे. जर त्याबद्दल दक्षता बाळगली नाही तर त्याचे रूपांतर असमानतेमध्ये होईल असे ते समजून सांगतात. जर त्यांच्याबद्दल दक्षता बाळगली नाही तर ते समाजवादामध्ये असमानतेमध्ये निर्माण होईल असे ते सांगतात. लोहियाजींनी असमानता व अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देण्यासाठी 7 पट क्रांतीचे समर्थन केले. ही 7 पट क्रांती पुरुष व स्त्रीमध्ये समानता, रंगभेदातील असमानता नष्ट करणे, जन्म व जातीमधील असमानता दूर करणे, उत्पादनात वाढ करून आर्थिक समानता आणणे, राष्ट्रीय स्वातंत्र्य किंवा विदेशी प्रवासापासून मुक्तता करणे, विविध आक्रमणापासून व्यक्तिगत स्वातंत्र्याची सुरक्षा व युद्धाच्या तयारीवर मर्यादा इत्यादीचा उद्वेग यामध्ये दिसून येतो. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी समाजवादाच्या पार्श्वभूमीवर आपले अर्थशास्त्रीय दृष्टिकोन अनेक बाबीवर स्पष्ट केले. त्यांची मूळ कल्पना भारताच्या आर्थिक विकासाची होती. त्याचे आर्थिक विचार हे पुढील मुद्द्यांवर आपण समजून घेऊ शकतोय. नियोजन. राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादाचे एक प्रमुख व महत्वपूर्ण उद्दिष्ट म्हणजे नियोजन होय. समाजवादामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे पुनर्गठन करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. संपूर्ण उत्तरदायित्व, लोकतंत्रीय नियंत्रण, सर्व नियोजन व सरकारी खर्चाचे शोधन करण्याचे काम, भ्रष्टाचार थांबवणे, अकार्यक्षमता दूर करणे अशा अनेक बाबी नियोजनामध्ये अभिप्रेत दिसून येते. नियोजनामुळे व्यापार व उत्पादनाचे लहान घटक प्रोत्साहित होतात, किमती नियंत्रणात राहतील, तसेच कृषी व उद्योगातील विविधता दूर करता येईल. नियोजनामुळे देशाचा व तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक विकास करणे शक्य होईल असे त्यांचे मत होते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या मते समाजवाद स्थापन करण्यासाठी भांडवलवाद नष्ट करणे आवश्यक आहे. आणि लोहियाजींनी भांडवलवाद व साम्यवाद या दोहोंना समाजवाद विरोधी मानले. आणि भांडवलवाद आणि साम्यवादामुळे आर्थिक उद्देश पूर्ण होऊ शकत नाही, शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा लाभ होऊ शकत नाही
म्हणून ते दोन्ही वाद नाकारतात आणि समाजवादाचा नेहमीच ते स्वीकार करतात. त्यांच्या समाजवादाच्या संकल्पनेत प्रत्येक व्यक्तीचा विकास अभिप्रेत दिसून येतो. यासाठी सरकारने अनेक प्रकारचे नियोजन करणे महत्वाचे आहे. या नियोजनाचा फायदा अनेक व्यक्तीला व प्रत्येक व्यक्तीला मिळाल्यास त्याचे कल्याण साधता येते आणि व्यक्तीचे कल्याण म्हणजे राष्ट्राचे कल्याण आहे असे त्यांचे मत आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, इंडिव्हिज्युअल फ्रीडम. तर लोहिया जी यांच्या मते लोकांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हे नेहमीपासून मनुष्याची आवड राहिलेली आहे. देश, राष्ट्र, व्यक्ती, आई, वडील, मातृभूमी या संकल्पना यामध्ये या शक्ती किंवा उत्साह उत्पन्न करीत नाही, तर देशावर अधिपत्य प्राप्त करण्यासाठी, लोकांना जिंकण्यासाठी, त्यांच्यावर शासन करण्यासाठी किंवा इतिहासातील शक्तिशाली सैन्याला खंडणी देण्यासाठी देखील स्वातंत्र्य हवे असते. राष्ट्रीय स्वातंत्र्याची बाब राजकीय दृष्टीने विचारात घेतली जाते. लोकांना दुसऱ्यावर शासन करण्याची मान्यता दिली जाऊ शकत नाही, परंतु इतर लोकांचे आर्थिक शोषण करण्याची इच्छा व्यक्तीच्या डोक्यातून जात नाही. विविध प्रकारच्या व्यक्तींचे गुप्त साम्राज्य वाढवण्याचे धोरण दिसून येत असते. उत्पादकतेचे साम्राज्य वाढविणे हे आणखी अपायकारक आहे. जास्तीत जास्त उत्पादकता वाढवणे हे सुद्धा जास्त अपायकारक आहे. काही लोक विविध प्रकारचे शस्त्र बनवण्याचे साम्राज्य वाढवतात. ही एक प्रकारची साम्राज्यशाही आहे. लोहियाचे असे मत आहे की जोपर्यंत विविध प्रकारची साम्राज्यशाही संपुष्टात येत नाही, तोपर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करणे सुद्धा योग्य नाही. व्यक्ती स्वातंत्र्यात व्यक्तीची गुप्तता सुरक्षित राहणे अत्यंत महत्वाचे आहे. व्यक्तीचे कल्याण व सुख, शिक्षण, आरोग्य, त्यांची विश्रांती, संपूर्ण जीवन, विचार हे विविध प्रकारच्या नियोजनाचे विषय आहेत. व्यक्तींच्या एकांताला म्हणजेच निजतेला म्हणजे खाजगीपणाला स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले पाहिजे. डॉक्टर लोहिया यांचे समाजवादामध्ये डॉक्टर लोहिया यांना हे समाजवादामध्ये अभिप्रेत आहे असे दिसून येते. लिंग भिन्नता, जेंडर डिफरन्सेस, लिंग भिन्नता. डॉक्टर लोहिया यांनी अर्थव्यवस्थेचा सुव्यवस्थित विकास न होण्याचे मूळ कारण स्त्री पुरुष असमानतेला मानले आहे. भारतात तर स्त्री पुरुष असमानता फारच जास्त प्रमाणात दिसून येते. या असमानतेमुळे विविध प्रकारचे अन्याय उद्भवतात. त्यांनी सांगितलेल्या 7 क्रांतीचे हे पहिले सूत्र आहे. स्त्री व पुरुष मध्ये असमानता ही मनुष्याची सवय आणि स्वभाव बनलेला आहे. ही समस्या सर्वव्यापी आहे व त्यामुळे मानवता दूषित झाली आहे. याचे प्रमुख कारण जीवनात आणि अर्थव्यवस्थेत स्त्रीचा सहभाग फार मर्यादित आहे. लिंग भिन्नता म्हणजे स्त्री पुरुष असमानता. मनुष्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत 2 विरोधाभास आहेत. त्याला स्वतःची स्त्री हुशार, बुद्धिवान, सुंदर असली पाहिजे व बाकीच्या सामान्य जीवन जगणाऱ्या असाव्यात असे वाटते. त्याला स्वतःची स्त्री परिपूर्ण पाहिजे पण इतर कोणतीही स्त्री परिपूर्ण नसावी असेच प्रत्येकाला वाटते. पुरुषांच्या डोक्यात अशा प्रकारची तीव्र विरोधाभासी संघर्ष सुरू असतो. हा विरोधाभास अनंत कालावधीपासून मनुष्याच्या डोक्यात असतो. त्यामुळे तो स्त्रीला समाजात बरोबरीचा दर्जा देऊ शकत नाही. तिला समान संधी देऊनही लिंगभेद भिन्नतेमुळे ही समस्या दूर होणार नाही. ही असमानता दूर करण्यासाठी स्त्रियांना विविध संधीमध्ये प्राधान्य द्यावे लागेल. डॉक्टर राम मनोहर लोहियाजी यांच्या समाजवादाच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू समानता आहे. त्यांच्या मते समाजवाद हा समानतेचा सिद्धांत आहे. समाजवाद हा समानतेचा सिद्धांत आहे. त्यात स्त्री पुरुष समानता, श्रीमंत गरीब समानता, रंगभेदातील असमानता नष्ट करणे, राष्ट्रांना स्वातंत्र्य व समानता इत्यादीचा समावेश आहे. याबद्दल दक्षता बाळगण्यात आली नाही तर त्याचे रूपांतर असमानतेमध्ये होते असे त्यांचं मत आहे. पुरुषाबरोबर स्त्रियांना समानतेचा दर्जा मिळावा यासाठी स्त्रियांना विविध संधीमध्ये प्राधान्य द्यावे लागेल. स्त्रियांना कमकुवत करण्याचे एकमेव कारण म्हणजे असमान रोजगार संधी आहे. म्हणून जर स्त्री पुरुष यांनी लिंग भिन्नता दूर करायची असेल तर स्त्रियांना समान दर्जा द्यावा. देशाची आर्थिक प्रगती करावयाची असेल तर स्त्रियांना शिक्षण, रोजगार, आरोग्य इत्यादी उपलब्ध करून द्यावे. तेव्हाच ती देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकेल.
अन्नधान्य तुटवड्यावर उपाय, सोल्युशन टू फूड सिक्युरिटी. अन्नधान्य तुटवड्यावर उपाय. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आधारित अर्थव्यवस्था असून भारतात खाद्यान्नाची फार मोठी समस्या आहे. पिकांचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. अनेक अन्नधान्याची आयात करावी लागते. अन्नधान्याची समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर राम मनोहर लोहियांजी यांनी असे सुचवले की जमिनीचा एकाधिकार तोडून वास्तविक जमिनीची मशागत करणाऱ्यांना ती वितरित करावी. जोपर्यंत भारतीय शेतकऱ्यांना अन्नधान्यात वाढ करण्याची प्रेरणा, कच्च्या मालाचे उत्पादन करण्याची प्रेरणा मिळणार नाही, तोपर्यंत अन्नधान्याची जुनाट समस्या सुटणार नाही. प्रेरणा म्हणजे त्याला केवळ आर्थिक प्रेरणा देऊन चालणार नाही, तर त्या जमिनीवर तो मशागत करतो त्या जमिनीचे स्वामित्व त्यांना देण्यात यावे. डॉक्टर लोहिया यांच्या जमिनीच्या समान वितरणाच्या योजनेत जमीन मशागत करणाऱ्यांची असावी, जेणेकरून जमीन व घराबाहेर काढण्याचे प्रकार आपोआप थांबतील. समाजवादी सरकारच्या 5 वर्षाच्या काळात संपूर्ण देशात जमिनीचे पुनर्वितरण करण्यात यावे. 5 व्यक्तीचे कुटुंब जर शेतीत गुंतले असेल तर त्यांनी कोणतेही मजूर भाड्याने न घेता किंवा यांत्रिकरण न करता वर्षातून 3 पिके घ्यावी, म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. डॉक्टर लोहिया यांनी असे प्रतिपादित केले की अलाभकारक शेतीवर आणि अनार्थिक जमिनीवर भू महसूल समाप्त करण्यात यावा. 6.5 एकर पर्यंतच्या शेत जमिनीवर महसूल समाप्त करावा. नांगरण्यायोगी पडीत जमीन मशागती अंतर्गत आणण्यासाठी लोहिया यांनी भूसेना किंवा खाद्यसेनाची संकल्पना सुचवली. या उद्देशासाठी 1 दशलक्ष व्यक्तीची सेना उभी करण्याचे त्यांनी सुचवले. या सेनेला वस्त्र व घर राज्यातर्फे पुरवण्यात यावे आणि एक निश्चित वेतन देखील सुद्धा देण्याचे सुचवले. या खाद्य सेनेमध्ये भरती देशाच्या विविध भागातील भूमिहीन श्रमिकांमधून करण्यात यावी. खाद्य सेनेचे घटक विविध कार्यक्रम हाती घेतील आणि प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर जमिनीच्या मशागतीसाठी सिंचन योजना लागू करतील, असे त्यांचे मत होते. अतिरिक्त मशागत केल्याने 4 दशलक्ष टन खाद्यान्नाची निर्मिती होईल आणि सेना 2 वर्षानंतर स्वतःला वेतन देऊ शकेल. या सेनेचा मोठा भाग आदर्श गावात, मॉडेल गावात रूपांतरित केला जाऊ शकतो. एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणारी सेना ही वर्ग किंवा जातीचे बंधन तोडून आधुनिक समाजवादी कल्पनेचा प्रभावी प्रसार करतील. खाद्यसेना ग्रामीण जीवनाच्या संपूर्ण रचनेचे मूलभूत परिवर्तन करेल. अशा प्रकारे डॉक्टर लोहियाजींनी अन्नधान्याच्या समस्येवर अनेक प्रकारचे उपाय सुचवले. विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन. विकेंद्रीकरण. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी समाजवादाची कल्पना विकेंद्रीकरणावर आधारित आहे. त्यांच्या समाजवादाचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे 4 स्तंभीय राज्य होय, 4 पिलर स्टेट निर्माण करणे होय. खरा समाजवाद प्राप्त करण्याच्या दृष्टीने लोहियाजींनी 4 स्तंभीय राज्याची संकल्पना मांडली. यात संविधान 4 स्तंभीय राज्याच्या आधारे निर्माण केले जाईल. हे 4 स्तंभ म्हणजे गाव, जिल्हा, राज्य आणि केंद्र हे राहतील. हे 4ही स्तंभ समान भव्यता व प्रतिष्ठेचे राहतील. हे 4 स्तंभीय राज्य कायदे करतील आणि प्रशासकीय व्यवस्था बघतील. हा जीवनाचा मार्ग राहील व मानवी क्रियेच्या सर्व क्षेत्राला, जसे उत्पादन, मालकी, प्रशासन, नियोजन आणि सर्वांना शिक्षण हे लागू राहील. हे 4 स्तंभ राज्य एक रचना व मार्ग उपलब्ध करून देतील. या कल्पनेबद्दल त्यांचे असे मत होते की सार्वभौम शक्ती ही केंद्राकडेच किंवा त्यांच्या संघीय घटकाकडेच नको, तर ती लहान लहान तुकड्यात विभाजित करून सर्व क्षेत्रात जिथे स्त्री पुरुष राहतात तिथे पसरवण्यात यावी. अशा प्रकारच्या राज्याची कल्पना ही स्वावलंबी खेळाची कल्पना सादर करीत नाही, तर बुद्धिमान व अत्यंत महत्वपूर्ण खेळाची कल्पना सादर करते. अशा प्रकारच्या राज्याच्या रचनेत प्रत्येक लहान लहान समाज बुद्धिमत्तापूर्ण आणि एकात्म व राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेने राहील. विकेंद्रीकरणाच्या अशा स्थितीत राज्याची सशस्त्र सेना ही केंद्राद्वारे नियंत्रित करण्यात यावी. सशस्त्र पोलीस राज्याद्वारे आणि इतर सर्व पोलीस हे जिल्हा व गाव पातळीवर नियंत्रित करावे. लहान पातळीवरील कापड उद्योग इत्यादी जिल्हा व गावाच्या स्वामित्वात देण्यात यावी. किमतीचे निर्धारण
हा केंद्राचा विषय राहील, तर कृषीची संरचना आणि भांडवल व श्रमाचे प्रमाण हे जिल्हा व गावाच्या निवडीवर सोडावे. राज्याच्या महसुलाचा काही भाग जिल्हा व गावामध्ये वाटण्यात यावा आणि निवडणुकीचे सिद्धांत शक्य झाल्यास नामांकन किंवा निवड ऐवजी प्रशासकीय ठेवण्यात यावे. आर्थिक विकेंद्रीकरण, राजकीय व प्रशासकीय विकेंद्रीकरणाचे व्यवहार हे लहान लहान यंत्राच्या महत्तम उपयोगितेसह करण्यात यावे. डॉक्टर लोहिया यांच्या मते विकेंद्रीकरणाची ही 4 स्तंभ राज्याची नीती देशाच्या विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात योग्य राहील. गावाचे प्रतिनिधी हे स्वार्थी व अज्ञानी असू शकतील, तसेच जातीला न्यायाच्या वर ठेवू शकतात, तरी त्यांना अधिकार देण्यात यावा. लोहियांचा असा विश्वास होता की मनुष्याच्या लहान समूहाला अधिकार दिल्यास पहिल्या दर्जाची लोकशाही शक्य होईल. अशा प्रकारची विकेंद्रीकरणाची व्यवस्था सामान्य व्यक्तीच्या लोकशाहीला प्रभावी बनवेल. लोहिया हे केंद्र किंवा राज्याला संपत्तीचा मालक बनवण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते संपत्तीचा काही भाग गावाच्या आणि राज्याच्या स्वामित्वाचा असावा, तेवढाच भाग केंद्र आणि सहकार्यतेमध्ये असावा. लढाईची तयारी रद्द करणे, अबॉलिशिंग आर्मामेंट्स. डॉक्टर लोहिया यांनी लढाईची तयारी रद्द करणे या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सांगितलेला एक फार महत्वाचा उपाय म्हणजे युद्धाची तयारी रद्द करणे हा होय. आमचा उद्देश अन्याय व असमानता संपविणे हा असला पाहिजे. व्यक्तीला इतर व्यक्तीजवळ जे आहे ते मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या जवळ जे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी शस्त्राची आवश्यकता असते. अन्यायासाठी किंवा अन्यायापासून दूर वाचवण्यासाठी त्यांना त्याची आवश्यकता असते. चांगले व सद्गुणी व्यक्ती शस्त्राचा नेहमी तिरस्कार करतात. विविध प्रकारची शस्त्रे फक्त विनाश करतात. लोहिया यांनी शोधून काढले की अन्याय व असमानतेच्या विरुद्ध नागरिक अवज्ञा हेच मोठे शस्त्र आहे. अन्याय व असमानतेविरुद्ध 10% लोकही उभे राहिले 10% लोक उभे राहिले तरी ते शक्य आहे.